Hello dear all, I am Santosh Wagh and welcome to channel Learning by Sandhya Wagh. आज आपण पाहणार आहोत क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 2 मधील प्रॉब्लेम सेट 3 मधील क्वेश्चन नंबर 6, क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 8 आणि क्वेश्चन नंबर 9. चॅप्टर आहे सर्कल. तर प्रॉब्लेम सेट 3 मधील आधीचे क्वेश्चन्स आपण आधीच्या व्हिडिओ मध्ये सॉल्व्ह केलेले आहेत. आता आपण क्वेश्चन नंबर 6 पाहूया. इन फिगर क्वेश्चन नंबर 6 पहा. इन फिगर 3.86 ह्या फिगर मध्ये सर्कल विथ सेंटर एम टचेस द सर्कल विथ सेंटर एन. दोन सर्कल दिलेले आहेत, एक मोठा सर्कल आहे आणि एक छोटा सर्कल आहे. तर सर्कल ज्याचा सेंटर एम आहे आणि सर्कल ज्याचा सेंटर एन आहे ते एकमेकांना इंटरनली टच होतात ऍट पॉइंट टी. तेव्हा जेव्हा दोन सर्कल्स एकमेकांना इंटरनली टच होतात त्यामध्ये त्यांचा एक कॉमन पॉइंट असतो आणि तो कॉमन पॉइंट दोन्ही सर्कलच्या सेंटरच्या इनलाइन असतो. हा आपल्याला थेरम माहिती, तो आपल्याला ठिकाणी यूज करायचा आहे. नंतर रेडियस आर एम टचेस द स्मॉलर सर्कल ऍट एस. कुठली रेडियस दिलेली त्यांनी आर एम. तर ही आर एम जी रेडियस आहे मोठ्या सर्कलची ती स्मॉलर सर्कलला टच करते म्हणजे टँजंट आहे ऍट पॉइंट एस. एस इज अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट याचा अर्थ होतो. नंतर दोन्ही सर्कलच्या रेडियस दिलेल्या आहेत. एकाची रेडियस किती आहे 9 सेंटीमीटर आणि छोट्याची 2.5 सेंटीमीटर. मोठ्या सर्कलची रेडियस किती दिलेली आहे 9 सेंटीमीटर आणि छोट्या सर्कलची रेडियस दिलेली 2.5 सेंटीमीटर. फाइंड दी आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स आणि हेन्स फाइंड दी रेशो एमएस टू एसआर. म्हणजे काय, हे क्वेश्चनचे आन्सर दिल्यानंतर आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा आहे दोन सेगमेंटचा. एम एस ही सेगमेंट आणि एस आर म्हणजे जी मोठ्या सर्कलची रेडियस आहे त्याचे जे दोन सेगमेंट तयार झालेले आहेत पॉइंट एस पासून त्या दोन्ही सेगमेंटचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. तर क्वेश्चन अतिशय सिंपल आहे. आपल्याला या ठिकाणी थेरम यूज करायचा आहे. जेव्हा दोन सर्कल एकमेकांना इंटरनल टच होतात त्याचा थेरम आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. तर रफली आपण आयडिया घेऊया, त्यानंतर फेअर मध्ये व्यवस्थित लिहूया. फिगर मध्ये जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की एन आणि एम हे सेंटर्स आहेत आणि त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट टी आहे. अशा वेळी हे तिन्ही पॉइंट कोलिनियर असतात. आपल्याला तो थेरम माहिती आहे. म्हणजे टी एन एस टी एन एम हे कोलिनियर आहेत. म्हणजेच टी एम काय झालेली आहे, रेडियस झालेली आहे. एम टी इज द रेडियस ऑफ दिस बिग सर्कल, कारण की टी इज ऑन द सर्कम्फरन्स ऑफ दिस सर्कल एम. म्हणजे एम टी काय झालेली रेडियस आणि आपल्याला रेडियस दिलेली आहे मोठ्या सर्कलची 9 सेंटीमीटर. आपलं पहिलं आन्सर लगेच येणार आहे ते म्हणजे 9 सेंटीमीटर. आपल्याला हे पहिलं आन्सर भेटलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर विचारलेलं आहे सेगमेंट एम एन ची लेंथ एम एन. आता एम एन जेव्हा आपण जॉईन करतो त्यावेळी त्याला कोलिनियर पॉईंट कुठला आहे, टी पॉईंट आहे. म्हणजे एम टी ही सर्कल ही रेडियस आहे मोठ्या सर्कलची. त्याचबरोबर टी एन इज अ रेडियस ऑफ दी स्मॉल सर्कल. मग एम टी मधनं टी एन मायनस केली तर आपल्याला एम एन ची सेगमेंटची लेंथ मिळणार आहे. तर 9 सेंटीमीटर मायनस 2.5 सेंटीमीटर म्हणजे हे आपलं हे आन्सर देखील आलेलं आहे. या ठिकाणी आलेलं 9 मायनस 2.5 म्हणजे 6.5 सेंटीमीटर. दोन आन्सर आपल्याला मिळालेले आहेत. फाइंड दी मेजर ऑफ अँगल एम एस एन. म्हणजे आता लक्षात घ्या एन हा सेंटर पॉइंट आहे, एच इज अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि ही टँजंट आहे. जेव्हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून आपण रेडियस ड्रॉ करतो ती टँजंटला परपेंडिक्युलर असते. या फिगर मध्ये जर पाहिलं तर आपण ही जर जॉईन केली तर दिस विल बी द परपेंडिक्युलर टू दिस टँजंट आर एम. हा टँजंटचा थेरम आहे आणि म्हणजे हा अँगल किती झालेला 90 डिग्री. तर याचा आन्सर देखील आपल्याला आलेला आहे 90 डिग्री. आन्सर आपण एकदम फास्ट मध्ये फाइंड आउट केलेले आहेत. व्यवस्थित आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये सोल्युशन मध्ये लिहायचंय आणि हे सगळं फाइंड आउट झाल्यानंतर आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा एम एस टू एस आर म्हणजे दोन सेगमेंटचा रेशो. आता त्यावेळी आपल्याला ट्रायंगल कन्सिडर करावं लागणार आहे. एम एन एस हा ट्रायंगल आपल्याला कन्सिडर करावा लागणार आहे. हा जर ट्रायंगल आपण ड्रॉ केला तर त्यावेळी हा 90 डिग्री आहे म्हणजे पायथागोरस थेरम आपण या ठिकाणी यूज करू शकतो. एन एम आपण फाइंड आउट केलेली आहे 6.5 आहे आणि एन एस किती आहे, ती रेडियस ऑफ स्मॉल सर्कल ती आहे 2.5. म्हणजे ह्या दोन साइड्स आपल्याला माहित आहे. त्यावरून आपण तिसरी लेंथ फाइंड आउट करू शकतो युजिंग द पायथागोरस थेरम. म्हणजेच 6.5 चा स्क्वेअर मायनस 2.5 चा स्क्वेअर इज इक्वल टू एस एम चा स्क्वेअर. त्याचा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर आपल्याला एस एम ची व्हॅल्यू मिळणार आहे. आणि आर एम आर म्हणजे रेडियस आहे, बरोबर आहे की नाही. एम आर इज अ रेडियस. ही टोटल लेंथ एम आर इज द रेडियस कारण की आर इज अ पॉइंट ऑन दिस सर्कम्फरन्स ऑफ दिस बिग सर्कल. म्हणजे ही लेंथ जी आहे ही लेंथ किती टोटल, ही टोटल आहे 9 सेंटीमीटर. मग आपल्याला 9 सेंटीमीटर लेंथ टोटल आहे. त्यापैकी एस एम आपण पायथागोरस थेरम यूज करून फाइंड आउट करणार आहोत. मग ही जर त्यातनं सबट्रॅक्ट केली तर आपल्याला एस आर ची लेंथ मिळणार आहे. दोन्ही सेगमेंटच्या लेंथ मिळाल्या की आपण त्यांचा रेशो घेऊ शकतो. तर सोल्युशन आपल्याला लक्षात आलेलं आहे. आपण व्यवस्थित ते लिहूया. तर सुरुवातीला आपण गिवन लिहून घेऊया. ही फिगर रेफरन्स मध्ये पहा. टू सर्कल्स टचेस इच अदर इंटरनल ऍट पॉइंट टी. हा टी पॉइंट इंटरनल टचिंग म्हणजे पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. दोन सर्कल एकमेकांना इंटरनल टच करतात. सेंटर्स आहेत
एम आणि एन. नंतर रेडियस ऑफ सर्कल विथ सेंटर एम, ह्या सर्कलची रेडियस त्याचा सेंटर एम आहे ती किती दिलेली आहे, त्याला आपण R1 म्हणलंय 9 सेंटीमीटर. त्यानंतर रेडियस ऑफ सर्कल विथ सेंटर एन, ह्या सर्कलची रेडियस 2.5 सेंटीमीटर दिलेली आहे, ते आपण लिहिलेलं आहे. नंतर रेडियस RM is tangent to small circle. This RM is the radius of this bigger circle and that is tangent to small circle and point S is a point of contact. इथपर्यंत आपण लिहिलेलं आहे, गिवन जे आहे ते लिहिलेलं आहे. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डिस्टन्स MT, म्हणजे ही लाईन आपल्याला जॉईन करायची, ती डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. डिस्टन्स MN, M पासून N फाइंड आउट करायचं आहे. नंतर अँगल NMS, म्हणजे हा NMS हा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. त्याच्यानंतर रेशो MS टू SR, ह्या दोन सेगमेंटचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. तर आपण सोल्युशन लिहूया. तर सोल्युशन पहा, अतिशय व्यवस्थित प्रत्येक स्टेपचं एक्सप्लेनेशन मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. हिअर 2 सर्कल्स टच इच अदर इंटरनली ॲट पॉईंट T. 2 सर्कल आपण फिगरमध्ये पाहिलेले आहेत, ते एकमेकांना ॲट पॉईंट T इंटरनली टच होतात. म्हणजेच MNT 2 सेंटर्स आणि त्यांचं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट हे कोलिनियर असतात. याला आपण काय म्हणतो, हा थेरम आहे जेव्हा 2 सर्कल्स एकमेकांना इंटरनली टच करतात, तो त्याची प्रॉपर्टी आहे. ऑल्सो पॉईंट T इज ऑन द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ सेंटर एम. एम सेंटर असलेल्या सर्कलवर पॉईंट T हा सर्कलवर आहे, म्हणून MT इज द रेडियस ऑफ बिग सर्कल. आणि आपल्याला रेडियस ऑफ बिग सर्कल काय दिलेली आहे, 9 सेंटीमीटर. देअरफॉर MT इज इक्वल टू 9 सेंटीमीटर, हे आपल्याला पहिलं आन्सर मिळालेलं आहे. त्याच्यानंतर T इज ऑल्सो ऑन द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ सेंटर N. हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो दोन्ही सर्कलच्या सर्कम्फरन्सवर आहे, म्हणजे एन सेंटर असलेल्या सर्कलच्या सर्कम्फरन्सवर देखील पॉईंट T आहे. म्हणजेच NT जर आपण जॉईन केली ती देखील रेडियस असणार आहे, म्हणून NT इज इक्वल टू 2.5 सेंटीमीटर. आपल्याला दोन्ही आन्सर, पहिले दोन्ही आन्सर मिळालेले आहेत. म्हणजे हे जे आपण जर जॉईन केले तर हे पॉईंट सगळे कोलिनियर असतात. ही प्रॉपर्टी असती जेव्हा 2 सर्कल्स एकमेकांना इंटरनली टच करतात. आपल्याला MT मिळालेलं आहे 9 सेंटीमीटर, नंतर NT जे आहे 2.5 सेंटीमीटर आपल्याला ही याची रेडियस आहे ती मिळालेली. मग आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, NM फाइंड आउट करायचं आहे. NM कसं मिळू शकतं आपल्याला, तर MT मायनस NT. आलं लक्षात. तर ते या ठिकाणी लिहिलेलं, कारण हे तिन्ही कोलिनियर आहेत म्हणून आपण सबट्रॅक्शन घेऊ शकलो. तर नेक्स्ट स्टेप मध्ये पहा, यामध्ये आपण काय लिहिलेलं, वी नो MNT आर कोलिनियर. This property of internally touching circles. Therefore, segment MN, this segment MN is equal to segment MT minus NT. म्हणजे 9 minus 2.5, म्हणजे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे 6.5. तर आपल्याला हे सेकंड आन्सर मिळालेलं आहे. त्यानंतर आपल्याला अँगल फाइंड आउट करायचा आहे. अँगल फाइंड आउट करायचा तो अँगल SMN. तर ह्या फिगरमध्ये पहा SM कुठे येतो, ही जर आपण जॉईन केली या ठिकाणी तर हा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आणि आपल्याला प्रॉपर्टी माहिती आहे की जेव्हा आपण रेडियस ड्रॉ करतो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून, तर ती रेडियस त्या टँजंटला परपेंडिक्युलर असते. हा टँजंट थेरम आहे, त्या थेरमचा आपण या ठिकाणी यूज करूया. तर नेक्स्ट स्टेप मध्ये पहा, नाऊ RM आपल्याला काय करायचं आहे, RM या ठिकाणी पहा, ही फिगर या ठिकाणी मी एक एक्स्ट्रा फिगर काढलेली आहे, फक्त त्या ठिकाणी पॉइंट्स घेतलेले आहेत. N हा मोठ्या सर्कलचा सेंटर आहे, N हा छोट्या सर्कलचा सेंटर आहे, आणि S इज अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. मग हा ट्रायंगल आपण कन्सिडर करतोय, NSM हा ट्रायंगल कन्सिडर करतो. नाऊ RM इज अ टँजंट, बरोबर आहे ना. RM ही टँजंट आहे कुठल्या छोट्या सर्कलला, ज्याचा सेंटर N आहे. म्हणजेच काय झालेलं, ऍट पॉइंट S, म्हणजे पॉइंट S इज अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. देअरफॉर रेडियस NS इज परपेंडिक्युलर टू टँजंट RM. याला आपण टँजंट थेरम म्हणणार आहे. टँजंट थेरमचं रिझन आहे. त्यानंतर देअरफॉर अँगल NSM इज इक्वल टू 90 डिग्री, परपेंडिक्युलर असल्यामुळे तो 90 डिग्री आलेला आहे. हे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. आता आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा आहे 2 सेगमेंटचा, RS आणि SM चा रेशो फाइंड आउट करायचा. त्यासाठी आपल्याला दोन्ही सेगमेंटची लेंथ माहिती पाहिजे. तर ह्या ट्रायंगलवरून आपण SM ची लेंथ माहिती करू शकतो, कारण की आपल्याला हा 90 डिग्री मिळाला, म्हणून पायथागोरस थेरम यूज करून आपण SM ची लेंथ फाइंड आउट करू शकतो. त्यासाठी कन्सिडर ट्रायंगल NSM. हा ट्रायंगल NSM हा ट्रायंगल कन्सिडर करा की विच इज अ राईट अँगल ट्रायंगल. का, कारण की हा अँगल 90 डिग्री आहे. मग युजिंग द पायथागोरस थेरम, पायथागोरस थेरम आपल्याला काय सांगतो, हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू ऍडिशन ऑफ द स्क्वेअर ऑफ द रिमेनिंग 2 साइड्स. हायपोटेनस कुठला आहे, 90 डिग्रीचा अपोजिट NM, म्हणजे NM स्क्वेअर इज इक्वल टू NS चा स्क्वेअर प्लस SM चा स्क्वेअर किंवा SM चा स्क्वेअर. मग SM आपल्याला फाइंड आउट करायची, एका बाजूला घ्या
NS तिकडे ट्रान्सफर करा म्हणजे MN² मायनस NN². नंतर 6.5 ही लेंथ आपल्याला माहिती आपण कॅल्क्युलेट केलेली आहे NM ची. NS ची रेडियस आहे ती 2.5. आता 6.5² मायनस 2.5² हे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे. यासाठी आपण एक ट्रिक यूज करूया, ती नेक्स्ट पेजवर लिहूया. ही फिगर पुन्हा एकदा रेफरन्ससाठी लक्षात घ्या. आपण कुठपर्यंत आलो होतो, MS² इज इक्वल टू या ठिकाणी 6.5 चा स्क्वेअर या ठिकाणी लिहितो मी 6.5 चा स्क्वेअर मायनस 2.5 चा स्क्वेअर असं आपलं इक्वेशन आलेलं आहे. आता ह्या स्क्वेअर घेतलेला आपण 6.5 चा स्क्वेअर कसा करू शकतो आपण, या ठिकाणी पहा 6.5 चा स्क्वेअर करायचा आहे म्हणजे 6.5 इंटू 6.5. अशा वेळी ज्याचा युनिट प्लेस मध्ये 5 आहे त्या ठिकाणी आपण डायरेक्ट स्क्वेअर असेल तर 25 लिहायचा इक्वल टू 25 आणि या ठिकाणी पहा इक्वल टू 25 लिहायचा आणि 6 च्या नंतरचा कॉन्झिक्युटिव्ह नंबर कुठला 7 इंटू 6 मल्टिप्लिकेशन 42. या ठिकाणी पॉईंट आहे, एक पॉईंट स्क्वेअर मध्ये 2 पॉईंट येणार, डेसिमल नंतर आन्सर येणार 42.25 म्हणजे 6.5 चा स्क्वेअर काय येणार आहे 42.25. हे आपण ट्रिकनी फाइंड आउट केलेलं आहे. त्यानंतर 2.5 चा स्क्वेअर हा देखील ट्रिकनी फाइंड आउट करू शकतो किंवा तुम्हाला 25 चा स्क्वेअर माहिती आहे तो किती आहे 6.25 म्हणजे 6.25 आन्सर येणार आहे. आता ट्रिकनी कसं येणार आहे 5 हा युनिट प्लेस मध्ये 25 डायरेक्ट लिहायचा. त्यानंतर इथं 2 आहे, 2 चा नेक्स्ट कॉन्झिक्युटिव्ह नंबर 3 आहे, 2 इंटू 3 म्हणजे 6, त्यानंतर मल्टिप्लिकेशन 6 म्हणजे 6.25. अशा पद्धतीने आपण स्क्वेअर केलेले. ते स्क्वेअर या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत. 42.25 मायनस 6.25 सबट्रॅक्शन येणार आहे त्यांचं 36 आणि 36 इज अ परफेक्ट स्क्वेअर ऑफ 6. देअरफॉर MS इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. आपल्याला MS जी ही लेंथ आहे ही भेटलेली आपल्याला 6 सेंटीमीटर आणि ही टोटल जी लेंथ आहे टोटल लेंथ किती येते 9 सेंटीमीटर आहे. मग आपल्याला त्यातलं ही 6 सेंटीमीटर मायनस केली तर आपल्याला RS ची लेंथ मिळणार आहे, कारण ही NS आपल्याला किती होती 6.5 होती. या ठिकाणी लिहू आपण. मग वी नो MR इज द रेडियस ऑफ द बिग सर्कल. आपल्याला माहिती आहे MR इज द रेडियस ऑफ बिग सर्कल. देअरफॉर MR इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. नंतर आपल्याला हा रेशो फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला दोन्ही सेगमेंटची लेंथ माहित पाहिजे. त्यासाठी सुरुवातीला आपण SR फाइंड आउट करूया. SR इज इक्वल टू MR मायनस MS. MR मायनस MS म्हणजे MR 9 आहे आणि MS आपण फाइंड आउट केलेली 6 म्हणून ती आलेली 3 सेंटीमीटर. दोन्ही लेंथ आपल्याला मिळालेला आहे. कुठली SR पण मिळालेली आहे आणि MS देखील मिळालेली की ज्यांचा आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा. मग तो रेशो सिंपल येणार आहे. देअरफॉर रेशो कसं लिहिणार MS इज टू SR. MS किती आहे 6 सेंटीमीटर, SR किती 3 सेंटीमीटर. दोघांचा रेशो किती येणार सेंटीमीटर युनिट. रेशो मध्ये युनिट आपण लिहित नाही कारण की युनिट कॅन्सल झालेले असतात. हे कसं लिहितो आपण 6/3 म्हणजे 2/1 बरोबर आहे की नाही. 2/1 म्हणजे 2:1 रेशो काय आलेला आहे MS इंटू इज टू SR इज इक्वल टू 2:1 हा रेशो आलेला आहे. तर सगळे तिन्ही आन्सर आणि चौथा आन्सर देखील आपण फाइंड आउट केलेले आहे. या ठिकाणी आपण थेरम यूज केलेला आहे. जेव्हा 2 सर्कल्स इंटरनली टच होतात तेव्हा त्यांचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आणि दोन्ही सेंटर हे कोलिनियर असतात. हे फार महत्वाचं थेरम या ठिकाणी आपण यूज केलेला आहे. यानंतर क्वेश्चन नंबर 7 पहा. In the adjoining figure, circles with centers X and Y touches each other at point Z. आता या ठिकाणी एक्सटर्नल टचिंग सर्कल आहे. आधीच्या क्वेश्चन मध्ये आपण इंटरनल टचिंग सर्कलचा क्वेश्चन पाहिलेला आहे. या ठिकाणी 2 सर्कल टच होतात एक्सटर्नली. Z इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. दोन्ही सर्कलचे एकाचा सेंटर Y आहे एकाचा X आहे. अ सेकंड पासिंग थ्रू Z. आता ह्या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून एक सेकंड पास होती बरोबर आहे ना. AZ ही सेकंड पास होती आणि इंटरसेक्ट द सर्कल ऍट पॉइंट A म्हणजे इकडे एक्सटेंड असणार आहे इकडे एक्सटेंड असणार आहे. तर हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इंटरसेक्टिंग पॉइंट आहे सेकंड आणि स्मॉल सर्कलचा. B इज द इंटरसेक्टिंग पॉइंट ऑफ दिस सेकंड अँड बिग सर्कल. प्रूव्ह दॅट रेडियस AX. आता X पासून हा जो पॉइंट इंटरसेक्टिंग पॉइंट आहे त्याला जर आपण जॉईन केला तर ती जी रेडियस तयार होणार आहे ती रेडियस इज टू पॅरल टू YB ही देखील रेडियस असणार आहे. ह्या दोन रेडियस एकमेकांना पॅरलल आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचे. अतिशय सोपं आहे. ऍक्टिव्हिटी दिलेली आपल्याला सिंपल क्वेश्चन ऍक्टिव्हिटी थ्रू आपल्याला हे प्रूव्ह करायचे. तर कुठल्याही 2 लाईन्स एकमेकांना पॅरलल कधी असतात आणि ही जर ट्रान्सफर्सल आपण कन्सिडर केली तर आपल्याला 2 पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सफरचे थेरम माहिती आहे. त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल जर इक्वल असतील किंवा अल्टरनेट अँगल जर इक्वल असतील किंवा इंटरनल अँगल जे सप्लिमेंटरी असतील तर त्या अशा कुठल्याही कंडिशन मध्ये ते 2 लाईन्स एकमेकांना पॅरलल असतात. या ठिकाणी XA आपण आणि BY ह्या 2 सेगमेंट आणि AB ही ट्रान्सफर्सल जर कन्सिडर केले तर आपल्याला काय दाखवायचंय
अँगल अल्टरनेट अँगल्स आपल्याला इक्वल दाखवायचे, ते ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण केलेले. तर सुरुवात करूया आपण. सुरुवातीला कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, ड्रॉ सेगमेंट एक्स झेड अँड. आता ऍक्टिव्हिटी असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप बघावं लागणार आहे. कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, ड्रॉ सेगमेंट एक्स झेड अँड एक्स झेड आणि झेड वाय हे सेगमेंट आपण ड्रॉ केलेली आहे. या ठिकाणी लिहूया आपण झेड वाय. ठीक आहे, सिंपल आहे. एक एक स्टेप आपण पुढे जाऊया. नंतर प्रूफ चालू केलेलं आहे. आता प्रूफ मध्ये एकदम मी ओव्हरव्ह्यू सांगतो, त्यानंतर आपल्याला व्यवस्थित लिहिता येईल. तर ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये काय दिलेलं आहे, सुरुवातीला हे आपण जॉईन केलेलं कन्स्ट्रक्शन केलेले. त्यानंतर एक्स झेड ए हा अँगल आणि बी झेड वाय हे दोन अपोजिट अँगल्स आहेत, त्यामुळे ते इक्वल असणार आहे. आणि त्या दोन्ही अँगल आपण ए ए असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर ट्रायंगल कन्सिडर केलेला आहे, ए एक्स झेड. ह्या ट्रायंगलमध्ये एक्स झेड आणि एक्स ए ह्या दोन सेगमेंट इक्वल असणार आहे, कारण की दोन्ही सेगमेंट एकाच सर्कलच्या रेडियस आहेत, म्हणून दोन्ही सेगमेंट इक्वल असणार आहे. आणि दोन सेगमेंट इक्वल असल्यामुळे हा जो ट्रायंगल तयार झालेला आहे त्या ट्रायंगलमध्ये त्याच्या अपोजिट जे अँगल्स आहेत ते इक्वल असणार आहे, म्हणजेच एक्स झेड ए इज इक्वल टू एक्स ए झेड. आता आपण या ठिकाणी ए अजून केलेला आहे, म्हणजेच हा अँगल देखील ए असणार आहे. आता हे दोन्ही अँगल ए आलेले. त्यानंतर ट्रायंगल कन्सिडर करा आपण झेड वाय बी. या ट्रायंगलमध्ये आपण हा अँगल ए आधीच अजून केलेला आहे, दोन्ही व्हर्टिकली अपोजिट असल्यामुळे. ह्या ट्रायंगलमध्ये देखील झेड वाय आणि वाय बी हे दोन्ही सेगमेंट इक्वल असणार आहे, कारण की एकाच सर्कलच्या दोन्ही रेडियस आहेत. म्हणजे ह्या दोन्ही सर्कल ह्या ट्रायंगलमध्ये त्यांच्या अपोजिट जे अँगल्स ते इक्वल असणार आहेत. म्हणजे झेड वायच्या अपोजिट अँगल बी हा इक्वल असणार आहे बी वायच्या अपोजिट अँगल असलेला हा झेड. हा पण ए आधीच अजून केलेला आहे, म्हणजे हा अँगल देखील बी अँगल देखील ए असणार आहे. म्हणजे हा अँगल हा अँगल हा अँगल आणि हा अँगल सगळे अँगल ए ए येणार आहे, म्हणजे सगळे इक्वल असलेले आहेत, इक्वल अँगल आहेत. आता दोन सेगमेंट कन्सिडर करा, एक्स ए आणि बी वाय आणि ट्रान्सव्हर्सल ए बी. यामध्ये हा अँगल आणि हा अँगल हे अल्टरनेट अँगल्स आहेत. अल्टरनेट अँगल्स इक्वल असल्यामुळे दोन्ही सेगमेंट ह्या पॅरलल झालेले आहेत. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, ते आपण स्टेप बाय स्टेप मध्ये ऍक्टिव्हिटी पूर्ण करूया. तर सुरुवातीला आपण कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आता फिगर तुम्ही फक्त लक्षात ठेवा किंवा बुकमध्ये पहा. तर यामध्ये बाय थेरम ऑफ टचिंग सर्कल्स पॉइंट एक्स झेड वाय हे पॉइंट्स काय असणार आहेत, आर कोलिनियर, कारण की हा थेरम आपल्याला माहिती आहे. आता हा पॉइंट्स कोलिनियर असल्यानंतरच आपण व्हर्टिकली अपोजिट अँगल घेऊ शकतो, अदरवाईज आपण घेऊ शकत नाही. या ठिकाणी पहा, फिगरमध्ये पहा, हे पॉइंट्स कोलिनियर आहेत म्हणून आपण हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स इक्वल घेऊ शकतो. कोलिनियर जर नसतील तर त्यावेळी आपल्याला अँगल व्हर्टिकली अपोजिट घेता येत नाही, म्हणून कोलिनियर दाखवणं हे महत्वाचं आहे. तर नेक्स्ट स्टेपमध्ये कोलिनियर दाखवलेले आहेत, त्यामुळं अँगल एक्स झेड ए इज कॉन्ग्रंट टू अँगल, कुठला अँगल येणार आहे, वाय झेड बी. याला रिझन काय, अपोजिट अँगल्स. फिगरमध्ये जर पाहिलं तुमच्या लक्षात येईल, एक्स झेड ए इज कॉन्ग्रंट टू अँगल दिस वाय झेड बी, आणि त्याला आपण ए हे नाव दिलेलं आहे, याला दिलेलं ए, याला दिलं ए. नेक्स्ट स्टेपमध्ये त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, दिस अँगल लेट एक्स झेड ए इज इक्वल टू बी झेड वाय इज इक्वल टू ए. हे काय आहेत, हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. या ठिकाणी वाय झेड बी लिहिलंय, त्याऐवजी आपण असं जरी लिहिलं कॉन्ग्रंट टू अँगल बी झेड वाय लिहिलं तरी चालेल, म्हणजे बी झेड वाय इज इक्वल टू ए. आता ही स्टेप पर्यंत आपण आलेलो आहे. सगळ्या दोन्ही अँगल आपण ए म्हटलंय. आता ट्रायंगल कन्सिडर करायचं आपल्याला, ए एक्स झेड. ह्या ट्रायंगल मध्ये सेगमेंट ए एक्स इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट वाय झेड. याला रिझन काय आपण पाहिलेलं की रेडियस ऑफ द बोथ रेडाय ऑफ सेम सर्कल, एका सर्कलच्या रेडियस आहेत, सेम सर्कल, हे रिझन असणार आहे. या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे, म्हणून दोन्ही सेगमेंट इक्वल आहे. आता अँगल एक्स ए झेड इज इक्वल टू, आता आयसोसेलेस ट्रायंगलचा थेरम बघू आपण. एक्स ए झेड इज इक्वल टू अँगल एक्स झेड ए या ट्रायंगल मध्ये इक्वल टू ए. आता हे का लिहिलेलं आहे, फिगरमध्ये पहा, अँगल एक्स ए झेड इज इक्वल टू एक्स झेड ए, म्हणजे दोन्ही अँगल काय झालेले, ए ए झालेले. आलं लक्षात, या ट्रायंगल मध्ये इथपर्यंत आलंय. त्याच्यानंतर आपल्याला हा ट्रायंगल कन्सिडर करायला सांगितलेला आहे. त्या ट्रायंगल मध्ये काय सांगितलेलं, हे दोन्ही सेगमेंट, ही सेगमेंट आणि ही सेगमेंट इक्वल आहे, कारण की रेडियस ऑफ द सेम सर्कल. ते आपण या ठिकाणी लिहूया. तर नेक्स्ट स्टेप मध्ये काय लिहिलेलं आहे, सिंपल ऍक्टिव्हिटी आहे. सिमिलरली सेगमेंट वाय बी इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट
वाय बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट वाय झेड आणि याला रिजन देखील सेम आहे, रेडियस ऑफ सेम सर्कल. त्यानंतर अँगल बी झेड वाय इज इक्वल टू अँगल बी झेड वाय इज इक्वल टू अँगल वाय बी झेड, हा अँगल इक्वल टू ए. आणि याला रिजन आपण काय देणार आहे, आयसोसेलेस ट्रायंगल थेरम जो आहे तो आपण या ठिकाणी लिहूया. वर इथं लिहिलेलं रिजन आयसोसेलेस ट्रायंगल या ठिकाणी जागा थोडीशी कमी आहे, हां, तर व्यवस्थित लक्षात घ्या. आयसोसेलेस ट्रायंगल थेरमनुसार इक्वल साईडचे अपोजिट अँगल इक्वल असतात, त्याला आपण ए म्हटलेलं आहे कारण की बी झेड वाय आपण ऑलरेडी ए कन्सिडर केलेला आहे. म्हणजेच फिगरमध्ये काय झालं लक्षात घ्या, हा अँगल आपण हे दोन्ही अँगल ए आपण अजून केले होते. नंतर ह्या ट्रायंगलमध्ये हा अँगल त्याचा अपोजिट आयसोसेलेस ट्रायंगलमुळे हा देखील ए आलेला आहे. आता ह्या ट्रायंगलमध्ये हा ए आहे आणि त्याची अपोजिट साईड ही इथं देखील ए असणार आहे, म्हणजे चारही अँगल ए झालेले आहेत. आता इक्वेशन जे आपण दिलेले आहेत 1 2 3 त्या इक्वेशनचा रेफरन्स घ्या. फर्स्ट इक्वेशन सेकंड आणि थर्ड या तिन्ही इक्वेशनचा रेफरन्स घेतला तर अँगल एक्स ए झेड इज इक्वल टू अँगल वाय बी झेड असणार आहे. तिन्ही जर इक्वेशन आपण रिलेशन घेतलं तर आपल्याला हे दोन्ही अँगल येतात, इक्वल येतात. म्हणजेच काय झालेलं आहे, हे जे दोन अँगल काय आहेत अल्टरनेट अँगल्स आहेत, त्यावेळी एक्स ए आणि वाय बी ह्या दोन सेगमेंट्स पॅरलल आहेत आणि त्याला ट्रान्सव्हर्सल ए बी आहे. या ठिकाणी लिहू आपण आन्सर, रिझन काय अल्टरनेट अँगल थेरम इज इक्वल टू दिस अँगल, याला रिझन काय ठिकाणी लिहू आपण अल्टरनेट अँगल थेरम किंवा प्रॉपर्टी. जेव्हा दोन लाईन्स पॅरलल असतात आणि त्यांच्यामध्ये एक ट्रान्सफर असते त्यावेळी अल्टरनेट अँगल्स नेहमी इक्वल असतात आणि हे दोन्ही अल्टरनेट अँगल आहे म्हणून ह्या दोन रेडियस ह्या दोन सेगमेंट पॅरलल असणार, हे आपल्याला प्रूव्ह करायचं ते आपण प्रूव्ह केलेलं आहे. तर रिझन पुन्हा एकदा या ठिकाणी व्यवस्थित पहा, अल्टरनेट अँगल थेरम. यानंतर क्वेश्चन नंबर 8 पहा. ह्या फिगरमध्ये देखील दोन सर्कल्स आहेत आणि ते एकमेकांना इंटरनली टच करतात. आपण आता ते जे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत ते सगळे सर्कल एकमेकांना एक्सटर्नल टच किंवा इंटरनल टच करणारे क्वेश्चन्स पाहिलेले आहेत. तर ह्यामध्ये इन फिगर 3.88 ह्या फिगरमध्ये सर्कल विथ सेंटर एक्स, हा एक सर्कल आहे की ज्याचं सेंटर एक्स आहे, आणि सर्कल विथ सेंटर वाय एकमेकांना दिस सर्कल टचेस विथ इंटरनली ॲट पॉइंट झेड पॉइंटला टच करतात. सेगमेंट बी झेड इज अ कॉर्ड ऑफ बिगर सर्कल. बिगर सर्कलची बी झेड ही कॉर्ड आहे. कॉर्ड म्हणजे काय, तर सर्कम्फरन्सवरच्या कुठल्याही दोन पॉइंटला जॉईन करणारी सेगमेंट म्हणजे त्याला आपण कॉर्ड म्हणतो. आता ती कॉर्ड जर सेंटरमधनं पास झाली तर त्याला आपण डायमीटर म्हणतो. हे टर्म्स आपण सुरुवातीला पाहिलेले आहेत. नंतर इट इंटरसेक्ट स्मॉलर सर्कल ॲट पॉइंट ए, जेव्हा ती कॉर्ड पास होती त्यावेळी ती स्मॉलर सर्कलला ए पॉइंटमध्ये टच करते. प्रूव्ह दॅट सेगमेंट ए एक्स, आता ही एक्स ए टू एक्स म्हणजे हा पॉइंट टू सेंटर स्मॉलर सर्कलचं सेंटर, ही सेगमेंट इज पॅरलल टू सेगमेंट बी वाय, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता या ठिकाणी जेव्हा दोन लाईन्स पॅरलल आहेत हे आपल्याला प्रूव्ह करायचं असतं त्यावेळी आपण पॅरलल लाईनचा थेरमचा रेफरन्स घेतो. त्यामध्ये काय सांगितलेलं असतं, तुमचे अल्टरनेट अँगल्स जर इक्वल असतील किंवा करस्पॉन्डिंग अँगल जर इक्वल असतील किंवा इंटरनल अँगल जर सप्लिमेंटरी असतील तर अशा कुठल्याही कंडिशनमध्ये त्या दोन लाईन्स एकमेकांना पॅरलल असतात. तर आपण या ठिकाणी काय दाखवू शकतो, दोन करस्पॉन्डिंग अँगल्स एकमेकांना कॉन्ग्रंट आहे हे आपण दाखवलं की आपल्याला दोन्ही लाईन पॅरलल आहे दाखवता येईल. तर त्या ठिकाणी रफ आयडिया घ्या एकदा. आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा दोन सर्कल्स एकमेकांना इंटरनल टच होतात त्यावेळी त्यांचे दोन्ही सेंटर आणि पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट हे कोलिनियर असतात. म्हणजे या ठिकाणी जर आपण लाईन जॉईन केली एक्स वाय झेड तर ते पॉइंट्स एकमेकांना कोलिनियर असणारे, सगळे पॉइंट्स एका लाईनवर असणारे. आता जेव्हा ही लाईन आपण जॉईन करतो त्यावेळी आपल्याकडे ट्रायंगल तयार झालेला आहे, बी वाय झेड हा ट्रायंगल तयार झालेला आहे. आणि अजून एक ट्रायंगल तयार झालेला आहे, स्मॉल सर्कलचा रेफरन्स घेतला तर ए एक्स झेड हे दोन्ही ट्रायंगल तयार झालेले की ज्याच्यामध्ये आपल्याला हा एक अँगल आहे आणि हा एक अँगल आहे. हे दोन अँगल आपल्याला फार महत्वाचे आहेत. दोन्ही अँगल आपण जर इक्वल दाखवले तर काय होणार आहे, ही लाईन आणि ही लाईन पॅरलल आहे असं आपण सांगू शकतो. कारण की बी झेड ही एक कॉर्ड आहे, ती आपण ट्रान्सव्हर्सल म्हणून दाखवू शकतो. तर हे दोन एकमेकांना कॉन्ग्रंट आहे कसं दाखवू शकतो, दोन ट्रायंगल लक्षात घ्या. या ठिकाणी हा जो अँगल आहे झेड अँगल, हा जो अँगल आहे झेड अँगल आणि तो अँगल आणि ए अँगल इक्वल असणार आहे. कारण की एक्स झेड आणि एक्स ए या दोन काय आहेत सेगमेंट आहेत
आणि दोन्ही सेगमेंट एकाच सर्कलच्या रेडियस आहेत, म्हणजे त्यांचे अपोजिट अँगल्स काय असणार आहे, इक्वल असणार. हा जो आपण याला जर ए म्हटलं तर हा देखील ए येणार आहे, कारण की इक्वल साइडचे अपोजिट अँगल्स इक्वल असतात. हा आयसोसेलेस ट्रायंगल तयार झालेला. त्यानंतर दुसरा एक ट्रायंगल आपण कन्सिडर करणार आहोत मोठा, म्हणजे बी वाय झेड. यामध्ये देखील वाय झेड ही एक सेगमेंट आहे आणि वाय बी ही देखील सेगमेंट आहे. दोन्ही सेगमेंट एकमेकांना इक्वल आहेत, कारण की दोन्ही सेगमेंट मोठ्या सर्कलच्या रेडियस आहेत. एकाच सेम सर्कलच्या रेडियस जर असेल तर त्या इक्वल असतात, म्हणजेच दोन्ही सेगमेंटच्या अपोजिट जे अँगल्स आहे ते इक्वल असणार आहे. आता हा जो अँगल आहे बी वाय ह्या सेगमेंटच्या अपोजिट आहे आणि त्याला इक्वल सेगमेंट जी आहे ती झेड वाय याच्या अपोजिट अँगल कुठला आहे, बी अँगल आहे, तो देखील याला इक्वल असणार आहे. म्हणजे हा अँगल देखील इक्वल झालेला आहे. याचा अर्थ काय आलेला, हा अँगल आणि हा अँगल इक्वल झालेले आहेत. दोन लाईन्स आहेत, त्यांना एक ट्रान्सव्हर्सल आहे बी ए किंवा बी झेड आणि हे करस्पॉन्डिंग अँगल झालेले आहेत. करस्पॉन्डिंग अँगल जर इक्वल असतील तर दोन्ही लाईन्स ह्या पॅरलल असतात. अशा पद्धतीने आपण हे प्रूव्ह करणार आहोत आणि ओरली तुम्हाला लक्षात आलं असेल, फेअरमध्ये आपण लिहूया. सुरुवातीला आपण गिवन लिहूया. आपल्याला गिवन दिलेलं आहे y इज द सेंटर ऑफ बिगर सर्कल, x इज द सेंटर ऑफ स्मॉलर सर्कल, नंतर z इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ टू सर्कल्स टचिंग इंटरनली आणि bz इज अ कॉर्ड ऑफ बिगर सर्कल, म्हणून BAZ हे सगळे कोलिनियर आहेत आणि पॉइंट A इज ऑन द सर्कम्फरन्स ऑफ दिस स्मॉलर सर्कल. हे आपल्याला दिलेलं आहे आणि आपल्याला प्रूव्ह करायचं आहे काय, सेगमेंट AX प्रूव्ह करायचं आपल्याला, सेगमेंट AX पॅरलल टू सेगमेंट BY. आता हे लिहिल्यानंतर आपण सोल्युशन म्हणजे प्रूफ पाहूया. तर ही फिगर लक्षात घ्या. या फिगरमध्ये टू सर्कल्स विथ सेंटर Y अँड X टच इच अदर ॲट पॉइंट Z इंटरनली. म्हणजे हे जर पॉइंट्स आपण जॉईन केले तर सगळे कोलिनियर पॉइंट्स असणार आहेत. म्हणजे पॉइंट्स पॉइंट Y, X आणि Z आर कोलिनियर. दिस इज अ प्रॉपर्टी ऑफ इंटरनल टचिंग सर्कल. जॉईन Y, X, Z आपण जॉईन केलेले आहेत. नंतर कन्सिडर ट्रायंगल BYZ. BYZ हा ट्रायंगल आणि ट्रायंगल AXZ, ट्रायंगल AXZ हे दोन ट्रायंगल. हे ट्रायंगल लक्षात आलं तुमच्या, हा B नंतर हा Y आणि हा Z हा मोठा ट्रायंगल आणि त्याचबरोबर दुसरा एक ट्रायंगल आपण कन्सिडर करणार आहोत A, म्हणजेच हा जो पॉइंट आहे Y या ठिकाणी A पॉइंट आहे, X पॉइंट आहे आणि या ठिकाणी A पॉइंट आहे. हे जो दोन ट्रायंगल आहे ते आपल्याला कन्सिडर करायचे, म्हणजे हा पॉइंट. फक्त एवढे ट्रायंगल, दोन ट्रायंगल कन्सिडर करायचे. पुन्हा एकदा फिगर तुम्ही रेफरन्समध्ये घ्या. आपल्याला ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे BYZ हा मोठा ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे. आता Y इज द सेंटर फॉर दिस बिग सर्कल आपल्याला माहिती आहे आणि B पॉइंट आणि Z पॉइंट्स, दीज पॉइंट्स आर ऑन द सर्कम्फरन्स ऑफ दिस बिग सर्कल. बरोबर आहे ना. Y इज द सेंटर ऑफ सर्कल अँड पॉइंट B अँड Z आर पॉइंट्स ऑन द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. म्हणजेच काय झालेलं आहे, BY आणि YZ दीज आर द रेडियस ऑफ द सेम सर्कल. म्हणजेच हा ट्रायंगल जो झालेला आहे BYZ हा काय झालेला, आयसोसेलेस ट्रायंगल झालेला आहे. या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. देअरफॉर अँगल YZB हा अँगल आणि YBZ हा अँगल हे इक्वल झालेले, कारण की ह्या दोन लाईन्स काय आलेल्या आहेत, इक्वल आहेत. बरोबर आहे, आलं लक्षात. याला इक्वेशन नंबर 1 दिलंय, प्रॉपर्टी ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल ही आपण या ठिकाणी यूज केलेली. हे इक्वेशन नंबर 1 मिळालं आपल्याला. हा अँगल त्याला आपण सपोज A नाव जर दिलं, हा A आणि याला A, हा दोन्ही A असणार आहे. मग आता नंतर ट्रायंगल कन्सिडर करायचा आहे AXZ हा छोटा ट्रायंगल कन्सिडर करायचा की ज्याच्यामध्ये X हा सेंटर आहे स्मॉल सर्कलचा. पॉइंट A आणि पॉइंट Z आर ऑन द सर्कम्फरन्स ऑफ दी स्मॉल सर्कल. म्हणजेच AX आणि AZ ह्या काय झालेल्या आहेत, दोन्ही ही AX रेडियस आहे, XA देखील रेडियस आहे आणि XZ देखील रेडियस आहे ऑफ द सेम सर्कल. म्हणजे दोन्ही सेगमेंट इक्वल असणार आहेत. नाउ कन्सिडर ट्रायंगल AXZ. ह्या ट्रायंगल मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की पॉइंट A अँड Z आर ऑन द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ सेंटर X. सेंटर X असलेल्या सर्कलवर दोन्ही पॉइंट्स आहेत. म्हणजेच काय झालेलं आहे, X इज इक्वल टू XZ. रिझन आपण लिहिलेलं आहे, रेडियस ऑफ द सेम सर्कल. देअरफॉर ट्रायंगल AXZ इज अ आयसोसेलेस ट्रायंगल. कारण की दोन साइड्स इक्वल आहेत म्हणून त्याला आपण आयसोसेलेस ट्रायंगल म्हणणार आहे. म्हणजेच इक्वल साइडचे अपोजिट अँगल्स इक्वल असणार आहे. अँगल XZA इज कॉन्ग्रुएंट टू अँगल ZAX. अँगल ZAX. आता या ठिकाणी आपण त्याला A अजून केलेलं आहे, म्हणजे हा देखील अँगल A असणार आहे. याला इक्वेशन नंबर 2 दिलेलं आहे. आलं लक्षात. बट आता या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, BZ इज अ कॉर्ड, म्हणजेच YXZ हे आहे.
एक्स झेड हे कोलिनियर आहेच आणि त्याचबरोबर बी झेड कॉड आहे म्हणजे बी ए झेड हे देखील कोलिनियर आहेत. म्हणजे याचा अर्थ काय लिहिलेला आपण एक्स झेड ए इज इक्वल टू हा जो अँगल आहे एक्स झेड ए इज इक्वल टू वाय झेड बी. लक्षात आलं तुमच्या एक्स झेड ए इज इक्वल टू वाय झेड बी बरोबर आहे ना. एक्स झेड ए म्हणजेच काय लिहू शकतो आपण हा कोलिनियर आहे म्हणजे वाय झेड बी. आलं लक्षात. पहिल्यांदा आपण हा अँगल घेतोय हा अँगल इथं एक्स आहे या ठिकाणी झेड आहे या ठिकाणी ए आहे असं लिहितो. मग आपण हे जर एक्सटेंड केला या ठिकाणी वाय आलेला आहे आणि ए ला जर एक्सटेंड केला तर या ठिकाणी बी आलेला आहे. म्हणजे हे दोन्ही अँगल एक असणार हे सगळे कोलिनियर आहेत. म्हणजे एक्स झेड ए लिहिलं काय किंवा वाय झेड बी लिहिलं काय एकच असणार आहे. म्हणजेच आपण तेच या ठिकाणी लिहिलेलं आहे एक्स झेड ए इज इक्वल टू वाय झेड बी. आणि रिझन काय तुम्हाला लक्षात आलं असेल की झेड एक्स वाय हे सगळे कोलिनियर आहेत आणि बी झेड ही कॉड आहे म्हणून आपण त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्याला इक्वेशन नंबर 3 दिलेलं आहे. पुढं काय दिलेलं आहे देअरफॉर वाय झेड बी इज कॉन्ग्रुएंट टू झेड ए एक्स. याला इक्वेशन नंबर 3 दिलेलं आहे. आता इक्वेशन नंबर 1 आणि 3 पहा. इक्वेशन नंबर 1 आणि 3 जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल काय लक्षात येणार आहे फिगर मध्ये पहा तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो अँगल आहे वाय बी झेड म्हणजे हा अँगल इज कॉन्ग्रुएंट टू एक्स ए झेड हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत. आता यावेळी दोन लाईन कन्सिडर करा सेगमेंट दिस वाय बी आणि एक्स ए ह्या दोन सेगमेंट कन्सिडर करा आणि ही ट्रान्सव्हर्सल बी झेड ट्रान्सव्हर्सल कन्सिडर करा. दोन सेगमेंट्स त्यांच्या हे अँगल करस्पॉन्डिंग अँगल आहेत. करस्पॉन्डिंग अँगल इक्वल असल्यामुळे दोन्ही सेगमेंट्स हे एकमेकांना पॅरलल आहे. ते आपण या ठिकाणी वर्डिंग मध्ये लिहिलेलं आहे. नाऊ फ्रॉम इक्वेशन 1 and 3 we can write y that is y b z is congruent to x a z. म्हणजेच now consider segment yb and xa and transversal bz. Here angle ybz and angle xaz are corresponding angles. Corresponding angles आता काय तुम्हाला सांगितलेलं आहे मी as corresponding angles form due to two lines or segments and transversal are equal, two lines or segments are parallel to each other, therefore segment AX is parallel to segment BY. हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं आणि ते प्रूव्ह केलेलं आहे. रेफरन्स आपण कशाचा घेतलेला आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. आलं लक्षात. तर या ठिकाणी आपण हे प्रूव्ह केलेलं आहे आणि रेफरन्स साठी पुन्हा एकदा फिगर पहा आणि या फिगर मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की दोन करस्पॉन्डिंग अँगल जर इक्वल असतील तर जे करस्पॉन्डिंग अँगल तयार झालेले आहेत दोन लाईन आणि ट्रान्सव्हर्सल मुळे त्यावेळी दोन लाईन एकमेकांच्या पॅरलल असतात. यानंतर क्वेश्चन नंबर 9 पहा. इन फिगर 3.89 या व्हिडिओचा शेवटचा क्वेश्चन आहे. या फिगर मध्ये काय दिलेलं आहे एक सर्कल दिलेला आहे. एल इज अ टँजंट लाईन एल टचेस द सर्कल विथ सेंटर ओ. या ओ सेंटरला जो सर्कल आहे त्या सर्कलला ही लाईन टच करते ऍट पॉइंट पी. क्यू इज द मिड पॉइंट ऑफ रेडियस ओपी. म्हणजे ओ पासून पी जर जॉईन केली तर ते रेडियस असणार आहे आणि ह्या रेडियसचा क्यू हा मिड पॉइंट आहे म्हणजे ही सेगमेंट आणि ही सेगमेंट इक्वल असणार आहे. आर एस इज अ कॉर्ड थ्रू क्यू म्हणजे मिड पॉइंट पासून कॉर्ड ड्रॉ केलेली आहे सच दॅट दिस कॉर्ड आर एस इज पॅरलल टू दिस लाईन एल. इफ आर एस ची व्हॅल्यू 12 दिलेली आहे. फाइंड द रेडियस ऑफ सर्कल. रेडियस म्हणजे काय ओपी फाइंड आउट करायची किंवा ओ आर जरी आपण फाइंड आउट केली तर ही देखील रेडियस असणार आहे कारण की आर इज ऑल्सो पॉइंट ऑन द सर्कम्फरन्स ऑफ दिस सर्कल. तर लक्षात घ्या या ठिकाणी दोन पॅरलल लाईन दिलेल्या आहेत. दोन जेव्हा पॅरलल लाईन दिलेल्या असतात तेव्हा त्यांचे करस्पॉन्डिंग अँगल्स इक्वल असतात म्हणजे हा अँगल आणि हा अँगल इक्वल असणार आहे. आता ओपी इज अ रेडियस टू द दिस ऍट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पी. दी एल इज अ टँजंट म्हणजे हा जो अँगल असणार आहे हा 90 डिग्री असणार आहे आणि त्याचा करस्पॉन्डिंग अँगल हा देखील 90 डिग्री असणार आहे कारण की दोन्ही लाईन्स एकमेकांना पॅरलल आहे. आता क्यू इज अ मिड पॉइंट. सपोज ओ पी ही रेडियस आहे. क्यू इज अ मिड पॉइंट म्हणजेच ओ क्यू हा काय झालेला हे डिस्टन्स किती झालेलं आहे r/2. जर रेडियस आपण जर r कन्सिडर केली तर हे सेगमेंट हाफ असणार आहे म्हणजे r/2 आलेली आहे. आर एस इज अ कॉर्ड आणि परपेंडिक्युलर हा अँगल 90 डिग्री आहे म्हणजे परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल टू एनी कॉर्ड बायसेक्ट दॅट कॉर्ड. हा थेरम आपल्याला माहिती आहे. म्हणून हा पॉइंट क्यू इज अ मिड पॉइंट ऑफ आर एस. म्हणून काय झालेलं आर एस जर 12 असेल तर आर क्यू किती असणार आहे 6 असणार आहे. ही 6 आणि ही 6. क्यू इज अ मिड पॉइंट ऑफ दिस ओपी ॲज वेल एज आर एस. ही 6 आहे हे r/2 आहे आणि ओ आर काय रेडियस त्याला आपण आर म्हणूया.
पायथागोरस थेरम आपण यूज करू शकतो आणि एक इक्वेशन आपल्याकडे येणार आहे आर स्क्वेअर म्हणजे हायपोटेन्यूजचा स्क्वेअर इज इक्वल टू आर बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 6 चा स्क्वेअर. ते जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला रेडियसची व्हॅल्यू मिळणार आहे. ओव्हरऑल तुमच्या लक्षात आला सर. आपण सोल्युशन स्टार्ट करूया. या ठिकाणी गिवन दिलेलं आहे. गिवन आपण लिहूया फिगरनुसार. तुम्ही लक्षात घ्या काय काय दिलेलं आहे. लाईन एल इज अ टँजंट टू द सर्कल विथ सेंटर ओ. पॉइंट पी इज अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. हा पॉइंट पी इज अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. ही ज्या टर्म्स आहेत त्या व्यवस्थित तुम्ही लक्षात घेत जा. सुरुवातीच्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपण सगळ्या टर्म्स व्यवस्थित डिटेलमध्ये स्टडी केलेल्या आहे. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तो प्रॅक्टिस सेट तुम्ही पुन्हा एकदा पहा. त्यामध्ये मी सगळ्या टर्म्स कुठल्या टर्म्समध्ये सगळ्या टर्म्स आपण एक्सप्लेनेशन व्यवस्थित केलेलं आहे. नंतर पॉइंट क्यू इज अ मिड पॉइंट ऑफ रेडियस ओपी. ओपीचा पॉइंट क्यू हा मिड पॉइंट आहे. आर एस पॅरलल टू लाईन एल हे आपल्याला गिवन आहे. आर एस इज इक्वल टू 12 हे देखील गिवन आहे. आणि आपल्याला फाइंड आउट करायचं आहे रेडियस ऑफ द सर्कल दॅट इज ओपी ऑर ओ आर. कुठले डिस्टन्स आपण फाइंड आउट केलं तरी आपल्याला सफिशियंट आहे. तर सोल्युशन पहा. सोल्युशन मध्ये काय लिहिलेलं आहे तर हा रेफरन्स फिगरचा रेफरन्स घ्या. सोल्युशन मध्ये पहा जॉईंट ओ आर हे आपल्याला सेगमेंट जॉईन करायची. ही जॉईन केल्यानंतर एक ट्रायंगल तयार होणार आहे ओ क्यू आर. हा ट्रायंगल तयार होणार आहे. लेट आर इज द रेडियस म्हणजे ओ आर किती असणार आहे आर असणार आहे. नंतर ओ पी देखील आर असणार आहे आणि क्यू इज अ मिड पॉईंट दिलेला आहे. क्यू आपल्याला काय दिलेला आहे मिड पॉईंट दिलेला आहे म्हणजे ओ क्यू किती असणार आहे आर बाय 2 असणार आहे हे डिस्टन्स. आणि आर क्यू आपण कॅल्क्युलेट करूया. पहा जॉईन ओ आर लेट आर इज द रेडियस. देअरफॉर आर आपण काय घेतलेलं आहे ओ आर आर रेडियस आर घेतलेली आहे. हिअर ओ पी इज द रेडियस ऑफ सर्कल अँड पी इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. OP इज परपेंडिक्युलर टू टँजंट एल. याला आपण टँजंट थेरम म्हणणार आहे कारण की कुठल्याही टँजंटला पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट पासून रेडियस सेगमेंट जॉईन केली तर ती रेडियस सेगमेंट त्या टँजंटला परपेंडिक्युलर असते. याला आपण टँजंट थेरम म्हणतो. देअरफॉर अँगल OPA इज अ पॉइंट ऑन दिस एल. हा अँगल किती असणार आहे 90 डिग्री असणार आहे. आणि RS इज पॅरलल टू सेगमेंट एल टँजंट एल हे आपल्याला गिवन आहे. म्हणून हे दोन एकमेकांना पॅरलल जर असतील तर अँगल OQR देखील 90 डिग्री असणार आहे. त्याला रिझन काय करस्पॉन्डिंग अँगल. दोन पॅरलल लाईनचे करस्पॉन्डिंग अँगल्स नेहमी इक्वल असतात. आता Q इज अ मिड पॉइंट ऑफ OP. Q हा OP चा मिड पॉइंट आहे म्हणजेच OPR आहे म्हणजेच OQ किती असणार आहे R बाय 2. हे डिस्टन्स देखील R बाय 2 असणार आहे. आता OQ इज इक्वल टू R बाय 2 आपण फाइंड आउट केलेलं आहे. नाऊ वी नो परपेंडिक्युलर टू कॉर्ड फ्रॉम सेंटर ऑफ द सर्कल बायसेक्ट द कॉर्ड. हा थेरम आपल्याला माहिती आहे. परपेंडिक्युलर OQ इज परपेंडिक्युलर RS इज द कॉर्ड. हा परपेंडिक्युलर काय करणार ह्या RS ला बायसेक्ट करणार म्हणजे दोन्ही सेगमेंट इक्वल असणार आहे. आता QS किती असणार आहे आणि RQ किती असणार आहे दोन्ही इक्वल असणार आहे आणि हाफ ऑफ द दिस RS किती दिलेली 12 म्हणजे ही सेगमेंट 6 असणार आहे ही सेगमेंट 6 असणार आहे. आलं लक्षात. देअरफॉर QR इज इक्वल टू QS इज इक्वल टू RS बाय 2 म्हणजे 12 बाय 2. देअरफॉर QR इज इक्वल टू 6 हे आपल्याला या ठिकाणी आलेलं आहे. नाउ कन्सिडर ट्रायंगल OQR. ही फिगरचा रेफरन्स घ्या. OQR ह्या ट्रायंगल मध्ये आता आपण फाइंड आउट केलेलं आहे की O इज अ सेंटर बरोबर आहे की नाही. R इज अ पॉइंट ऑन द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. देअरफॉर OR इज इक्वल टू रेडियस. ही रेडियस असणार आहे. OR इज इक्वल टू R. OQ इज इक्वल टू R बाय 2 आपण आत्ताच फाइंड आउट केलेलं आहे म्हणजे मिड पॉइंट असल्यामुळे. नंतर QR इज इक्वल टू 6 आपण आता जस्ट फाइंड आउट केलेलं आहे. ट्रायंगलच्या 3 साइड्स आपल्याला मिळालेले आहे. हा अँगल 90 डिग्री आहे. अँगल OQR इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर ट्रायंगल OQR इज अ राईट अँगल ट्रायंगल. हे आपल्याला माहिती आहे. मग या ठिकाणी पायथागोरस थेरम आपण यूज करूया. पायथागोरस थेरम आपल्याला काय सांगतो हायपोटेन्यूजचा स्क्वेअर इज इक्वल टू ऍडिशन ऑफ द रिमेनिंग साइडच्या स्क्वेअरची ऍडिशन करायची म्हणजेच OR स्क्वेअर इज इक्वल टू OQ स्क्वेअर. OR is equal to OR square is equal to OQ square plus RQ square म्हणजेच R square is equal to R by 2 bracket square plus 6 square. आता हे जर सॉल्व केलं तर आपल्याला एक मॅथमॅटिकल इक्वेशन मिळणार आहे आणि त्यावरून R ची व्हॅल्यू मिळणार आहे. तर व्यवस्थित पहा इक्वेशन अति सोपे झालेलं आहे. R square is equal to R square by 4 plus 36. मग प्रत्येक टर्मला आपण 4 ने मल्टिप्लाय करूया. या ठिकाणी येणार 4R square. R स्क्वेअर बाय 4 इंटू 4 म्हणजे हा 4 आणि हा 4 11 होणार आहे. नंतर 36 इंटू 4 म्हणजे 144 म्हणजे इक्वेशन आलेलं आहे. 4R स्क्वेअर हा R स्क्वेअर इकडे ट्रान्सफर केला 4R स्क्वेअर मायनस R स्क्वेअर इज इक्वल टू 144 म्हणजे 3R स्क्वेअर इज इक्वल टू 144. 3 इकडे ट्रान्सफर केला 144 अपॉन 3. आता स्क्वेअर रूट घ्यायचं दोन्ही बाजूला. R स्क्वेअरचं स्क्वेअर रूट R असणार आहे 144 परफेक्ट स्क्वेअर आहे 12 चा आणि 3
चा स्क्वेअर रूट म्हणजे कसं असणार आहे, यालाच आपण कसं लिहू शकतो, 12 चा स्क्वेअर अपॉन √3 चा ब्रॅकेटचा स्क्वेअर. आलं लक्षात. म्हणजे स्क्वेअर रूट घेतल्यानंतर हा 12 येणार आहे आणि हा √3 येणार आहे. आता 12 ला कसं लिहू शकतो आपण, 4 × 3 आणि 3 ला कसं लिहू शकतो, √3 × √3. हा √3 आणि हा एक √3 जाणार आहे. आन्सर आहे आपल्याला r = 4 × √3. तर स्टेप बाय स्टेप व्यवस्थित लिहिलेलं आहे. प्रत्येक स्टेपचं रिझन देखील लिहिण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आपल्याला आन्सर या ठिकाणी आलेलं आहे, रेडियस ऑफ द सर्कल इज 4 × √3. तर या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम सेट 3 मधील नेक्स्ट 4 क्वेश्चन्स सॉल्व्ह करूया. दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ. थँक यू.